भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पूर्ण पंधरवड्यास श्राद्ध पक्ष म्हटले जाते. यात अश्विन प्रतिपदेचा दिवस मिळवल्यास 16 दिवसांचा हा होतो. या पंधरवड्यात तिथीला मरण पावलेल्या वडीलधाऱ्या मंडळींना संतुष्ट करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जात असते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाचा पितर बसवून श्राद्ध व तर्पण केल्याने सुख, समृद्धी व संततीची प्रार्थना केली जात असते. जर ही तिथी लक्षात नसेल तर पितृ पंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी अमावस्या येते. तिला सर्व पितृ अमावस्या असे मानले जाते. या दिवशी श्राद्ध केले जाते. या दिवशी सूर्य चंद्र यांची युती होते. सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो. श्राद्ध पक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्य करत असतात, असा उल्लेख मार्कंडेय पुराणात आला आहे. त्यांच्या संतुष्टीसाठी जेवण दान केले जाते. श्राद्ध पक्षात तीर्थस्थानी जाऊन त्रिपिंडी दान केले जाते. आपल्या कुटुंबात सुख समृद्धी नांदावी म्हणून दानधर्म केले जातात. हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेनुसार पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकात जाण्यासाठी गती मिळावी यासाठी श्राद्ध विधींद्वारे त्यांना सहाय्य करणे, आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल त्यांच्या इच्छा आकांक्षा श्राद्ध विधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे हेच होय. काही पितर त्यांच्या कुकर्मांमुळे पितृलोकात जात नाहीत, त्यांना भूतयोनी लाभते. अशा पितरांना श्राद्धाद्वारे त्या योनीतून मुक्त करणे असे विविध हेतू श्राद्ध विधी करण्यामागे आहेत. शास्त्र नियमांप्रमाणे आपण हयात असेपर्यंत पितरांप्रती कृतज्ञता म्हणून प्रतिवर्षी श्राद्ध केले पाहिजे. नवमीचा महाळ असल्यामुळे मीही गावी गेले होते. पहाटे 3:45 वाजता उठून ह्या ज्या सर्व भाज्या शाकभाज्या केल्या आहेत. पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी केला जातो. कटाची आमटी, बटाट्याची भाजी, कुरवडी, तळण, पापड, एक काकडी, डाळिंब. पुरणपोळीच्या नैवेद्यामध्ये 5 छोट्या पोळ्यांचा नैवेद्य केला होता. यामध्ये 2 देवळासाठी नैवेद्य म्हणजेच भैरवनाथाच्या देवाला आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे गावामध्ये, त्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराला एक नैवेद्य, असे 2 नैवेद्य देवळाला, 2 नैवेद्य पितरांसाठी आणि एक गाईला घास, अशा 5 छोट्या पोळ्यांचा नैवेद्य केला होता. सकाळचे 9:45 वाजले होते. माझा जवळजवळ अर्धा स्वयंपाक पूर्ण झालेला होता. आता मी मोठ्या पोळ्यांचा नैवेद्य तयार करते. खरं तर पुरणपोळीचा स्वयंपाक मला येत नव्हता, परंतु लॉकडाऊनमध्ये पूर्ण गावी राहिल्यामुळे आणि गावाला तर तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक सणाला पुरणपोळी केली जाते, तर प्रत्येक सणाला पुरणपोळी केल्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस माझ्या हातून होत गेली आणि परफेक्ट पोळ्या मला आता जमायला लागलेल्या आहेत. तरीही कधीकधी पोळ्या करताना त्रास होतोच, म्हणजे येत नाहीत व्यवस्थित, पण प्रयत्न तर चालू आहेत. अशा प्रकारे मला उंडा देखील भरता येत नव्हता. मी गावाला राहिल्यामुळे आणि प्रॅक्टिसमुळे असा हा उंडा भरून मी पुरणपोळी करायला लागले. पुरणपोळी करताना अगदी हळूवार हातावरती पुरणपोळी लाटायची असते. मी ते गव्हाचंच पीठ पुरणपोळी लाटण्यासाठी घेतलेलं होतं. कोणी तांदळाच्या पिठावरती पण पुरणपोळी लाटतात. हे बघा, अशी गोल 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 करत पुरणपोळी लाटायची असते. जवळजवळ 10 ते 12 लोकांचा स्वयंपाक होता. पहाटे 5 वाजता उठून 3:45 उठून हा पूर्ण स्वयंपाक रेडी करायचा होता मला. संपूर्ण शाकभाज्या, कढी, वडी, डेसा, मेथीची भाजी, भजी, बाकीच्या शाकभाज्या तर सगळ्या झालेल्या होत्या.
फक्त पुरणपोळ्याच बाकी राहिलेल्या होत्या. आमटी आईने केली होती, त्यामुळे आमटी मी काय केली नाही. हे बघा, अगदी हळुवार हाताने मी पोळी लाटत आहे. अशा प्रकारे आपली लुसलुशीत पोळी तव्यावरती तयार आहे. दोन्ही बाजूला खूप छान खरपूस तेलावरती आपण ही पोळी भाजून घेणार आहोत. काही जण याला तूपही लावतात, परंतु पोळी खाली उतरून घेतल्यानंतर त्याला तूप लावावे. मी तर तेलाचाच वापर करत आहे. आपली ही लुसलुशीत पोळी तयार आहे. अतिशय लुसलुशीत आणि सुंदर पोळी तयार झालेली आहे. पूर्ण पोळ्या तयार झाल्यानंतर नैवेद्य भरण्यासाठी इथे आई ज्या सर्व काही केलेल्या शाकभाज्या आहेत ते त्या नैवेद्यावर ठेवत आहे. 5 पोळ्यांचा नैवेद्य भरून घेतलेला आहे आणि शेवटी हा 2 पोळ्यांचा वेगळा नैवेद्यही भरत आहे. त्याच्यामध्ये भातावरती आमटी, तूप, गुळवणी आणि सर्व भाज्या ज्याच्यामध्ये मी केल्या होत्या डेसा, मेथीची भाजी, गवारी, भेंडी, बटाट्याची भाजी, भजी, कुरवडी, पापड, डाळिंब आणलं होतं, डाळिंबही घालावं लागतं, कढी केली होती आणि अळूच्या पानांची वडीही. कढी आणि वडीचाच याच्यामध्ये मोठा मान असतो. तर ह्या सर्व भाज्या ह्या नैवेद्यावरती घालून घेते आई. संपूर्ण नैवेद्याची तयारी करून झाल्यानंतर नैवेद्य बाजूला भरून आम्ही पितर कधी येणार आहेत, ज्यांना म्हणजे जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं ते केव्हा येणार आहेत याचीच आम्ही सर्वजण वाट बघत होतो. कारण माझा स्वयंपाक जवळजवळ 9:45 झाले होते, तेव्हा पूर्ण रेडी झाला होता. थोड्याफारच पोळ्या बाकी होत्या माझ्या त्यावेळी बनवायच्या. तर त्यांचा फोन आला होता की मी थोड्या वेळानंतर येतो आहे म्हणून. मग आम्ही त्यांचीच वाट बघत बसलो होतो. तोपर्यंत नैवेद्याचं ताट आई म्हटली मी भरून ठेवते, म्हणून ती सर्व तयारी करत होती की जेणेकरून नंतर काही गडबड व्हायला नको म्हणून. हे बघा, काकडी देखील याच्यावरती काकडीचाही मान आहे, ज्याला गावी वाळूक म्हणतो. ही पांढरी काकडी नाही आहे, ही आपली नेहमीची हिरवी काकडी आहे, वेलीवरती येणारी. अशा प्रकारे आईने संपूर्ण नैवेद्याचं ताट तयार करून घेतलेलं आहे. हे अशा प्रकारे जे पितर म्हणून बोलवले होते पाहुणे ते आले. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही अंगणात आलो. पाटावरती त्यांना उभं करून पप्पांनी त्यांचे पाय धुवून त्यांचं पूजन करत होते. त्यासाठी ताटामध्ये माका, हराळी, हळदी कुंकू, सातू, तीळ, तांदूळ, अगरबत्ती, धूप या प्रकारे त्यांचं पूजन करण्यात येत होतं. बघू शकताय तुम्ही. तसेच पितरांना दाखवण्यासाठी नैवेद्य आणि गाईचा घास हे बाहेर घेऊन आलेले होते.
अशा प्रकारे पितरांचे पूजन, पितरांना गाईला घास आणि तुळशीची पूजा करून पितर म्हणून आलेले पाहुणे जेवायला बसले. संपूर्ण मनोभावे हा कार्यक्रम आजचा पार पडला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.